तृप्ती देसाई यांची पोलिसांकडून धरपकड सध्या केली जाते, बघूया। बाजूला सोडा, तुम्ही लेडीज आहे ना, तुमच्या घरातल्या मुलींवर अत्याचार होण्याची वाट बघताय का? सोडा तुम्ही, सोडा सोडा मला भेटू द्या. दृश्य आपण सध्या बघू शकतो, पुण्यातली ही थेट लाईव्ह दृश्य आहेत। पुण्यामध्ये खरं तर आंदोलन सुरू आहेत, पुणेकर रस्त्यावर उतरलेले होते। काल जी बलात्काराची घटना घडलेली होती त्यासाठी आक्रमक पवित्रा खरं तर पुण्यामधला आंदोलनकर्त्यांनी घेतलेल्या होत्या। तृप्ती देसाई सुद्धा त्या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या होत्या, मात्र पोलिसांनी सध्या त्यांची धरपकड केल्याचं बघायला मिळत आहे। अरे फोन ठेव बाजूला. मला भेटू द्या. मला जाब विचारू द्या. तीन गृहमंत्री आहेत का राज्याला? सोडा बाजूला. आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल सध्या आपल्या सोबत आहेत। ज्ञानेश्वर, सध्याची आपण ही लाईव्ह दृश्य बघतोय, तृप्ती देसाई यांची धरपकड पोलिसांकडून केली जाते। गृहराज्यमंत्री कदम जेव्हा या स्वारगेट बस स्थानकात आले तेव्हा तृप्ती देसाई यांच्याकडून घोषणाबाजी सुरू करण्यात आली आणि जो ताफा आहे तो अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला। तेव्हा पोलिसांकडून आता तृप्ती देसाई यांना ताब्यात घेण्यात आलेला आहे। आपण बघतोय की या सगळ्या पोलीस महिला ज्या आहेत त्या तृप्ती देसाई यांना ताब्यात घेऊन पोलीस पिंजरादानमध्ये बसवत आहेत। एकीकडे पोलीस स्टेशनमध्ये गृहराज्यमंत्र्यांकडून पाहणी सुरू आहे, तर दुसरीकडे तृप्ती देसाई यांना पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आलेला आहे। त्यांची जी घोषणा आहे ती या ठिकाणी सुरू आहे। आपण बघतोय की तृप्ती देसाईंनी आरोपींना अटक करण्याची मागणी केलेली आहे आणि हा सगळा जो प्रकार आहे गृहमंत्री इथं आले, आरोपीला अटक करता येत नाही पोलिसांना. मागणी घोषणाबाजी का करत होता तृप्तीताई? आरोपीला अटक करा ना. गृहमंत्र्यांना बसवा गाडी, बसवा. आरोपीला तातडीने अटक झाली पाहिजे. गृहमंत्री कुठल्या तोंडाने आले तिथं? आरोपीला अटक करत नाही. म्हणजे आम्ही आवाज उठवून लोकशाहीमध्ये नाही का? आम्हाला कशाला अटक करताय? प्रत्येक घरातली महिला सुरक्षित आहे. की तृप्ती देसाई यांचीच धरपकड जी आहे ती या ठिकाणी सुरू आहे। त्यांची जी मागणी आहे की जे गृहराज्यमंत्री आहेत त्यांनी राजीनामा दिला पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचा जो आरोपी आहे त्याला लवकरात लवकर अटक जी आहे ती केली पाहिजे। मात्र आंदोलकांचा हा जो प्रयत्न आहे तो या ठिकाणी हाणून पाडला जातोय। तृप्ती देसाई आपण पुन्हा एकदा जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात। गृहराज्यमंत्री यांचा जो दौरा आहे तो या ठिकाणी सुरू आहे। ते या ठिकाणी आपण पाहतोय की पाहणी करतात या सगळ्या स्वारगेट बस स्थानकाची आणि दुसरीकडे पोलिसांकडून या ठिकाणी त्यांचे जे आंदोलकांचे जे प्रयत्न आहेत आंदोलनाचे ते या ठिकाणी हाणून पाडले जातात। यहाँ पे आरोपियों को जो है वो अरेस्ट नहीं किया जा रहा है। जो आवाज उठा रहे हैं डेमोक्रेसी में उनको जो है वो अरेस्ट किया जा रहा है। और तुमच्या घरात महिला नाही आहेत का? सगळ्या पुण्यातल्या सगळ्या महिला आता असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे, भीतीचं वातावरण आहे। आरोपीला अटक होत नाही। 50 तास झाल्यावर आज इथं योगेश कदम आलेत। योगेश कदम कुठल्या तोंडाने इथं सांगायला आलेत? दररोज महिलांवर अत्याचार होत आहेत। पोलीस यंत्रणा काय करतीये? PMPLA ची यंत्रणा काय करतीये? बरं, आरोपीला अटक होत नाही आणि जो लोकशाही मार्गाने आवाज उठवतोय, आम्हाला योगेश कदमांना जाब विचारायचा होता, भेटायचं होतं। राज्यात सारखी जी काही प्रकरणं चालली आहेत त्यांनी भेटू दिलं नसतं म्हणून आम्ही गाडीचे दरवाजे आहेत ते वाजवलेले आहेत, पण आम्हाला जबरदस्ती आणून इथं ताब्यात घेतलंय, अटक केली आहे। म्हणजे आरोपीला वेगळा न्याय, लोकशाहीमध्ये भांडतायत त्यांना न्याय। आता जर आरोपीला अटक झाली नाही तर मात्र मग आम्हाला कायदा सुद्धा हातात घ्यावा लागेल। मला वाटतंय की गाडेसारखा साधा आरोपी तुम्हाला सापडत नाही,
कसली यंत्रणा 1 लाखाचं बक्षीस जाहीर करताय? तुम्हाला लाखो पगार आहेत का पोलिसांना? पोलिसांना लाखोचे पगार फुकट देतात का? म्हणजे पोलीस निष्क्रिय आहेत. मला वाटतंय की राजकीय संबंध याच्यात कुणाचे आहेत का मला माहित नाही, पण राजकीय दबावामुळे अनेक प्रकरणं दाबली गेली आहेत. वाल्मिक कराडचं जे प्रकरण आहे संतोष देशमुखांचं, त्या प्रकरणापासून ते आतापर्यंत सगळे आवाज उठवतायत, कुणी ऍक्शन घेत नाही. आरोपीला अटक होत नाही, आरोपी स्वतः सरेंडर होतात. गाडे सरेंडर होण्याची वाट बघताय का तुम्ही? आज आमच्या महिला रात्रभर पुणे शहरात झोपल्या नाहीयेत. आज इथं सगळ्या महिला आहेत, त्यांच्या घरामध्ये मुलं मुली आहेत, सगळ्या घाबरून आल्या आहेत की आमच्या घरात उद्या मुलीवर कुठली वेळ नको यायला म्हणून. एसटी मध्ये सुरक्षिततेनं प्रवास महिला करत असतात, कारण 50% तिकीट मोफत आहे म्हणून. परंतु तिथेही महिला सुरक्षित नाहीत. आणि आम्ही आवाज उठवल्यावर तुम्ही जबरदस्ती, तुम्ही सगळ्या महिला कॉन्स्टेबल आहे ना, उद्या आपल्या घरातल्या मुलीवर अतिप्रसंग होण्याचा वाट बघताय का? तुम्ही आम्हाला अडवल्यावर उद्या तुमच्यावर पण ही वेळ येऊ शकते, आमच्यावर पण येऊ शकते. अहो, दररोज घटना घडतायत. आम्ही काय दररोज रस्त्यावर उतरत नाही ना. नाही, आम्ही आवाज उठवला म्हणून ताब्यात घेतला असेल कदाचित, किंवा मंत्र्यांची सुरक्षा त्यांना फार महत्वाची असेल. आता मंत्री जे योगेश कदम आहेत त्यांना जनतेने निवडून दिलंय. लोकशाहीमध्ये जाब विचारण्याचा आम्हाला अधिकार आहे. त्यामुळे गाडी थांबवून जर आम्ही त्यांना जाब विचारलं होतो तर आम्हाला विचारू द्यायचा. आम्हाला जबरदस्ती डीसीपी, ऍडिशनल सीपी, हे जे कोण कॉन्स्टेबल आहेत हे जबरदस्ती ओढून आणतात. असंच ओढून त्या आरोपीला आणा ना. आरोपीला अटक करता येत नसेल ना तर आमच्या ताब्यात द्या, आम्ही काय तो निकाल करू. पूर्णपणे पोलिसांचं अपयश आहे. पोलिसांना जिथं 1 लाखाचं बक्षीस जाहीर करावं लागतंय तिथंच कळतंय की पोलीस निष्क्रिय आहेत. और मुझे लगता है कि तुरंत जो है वो आरोपी अरेस्ट करना चाहिए, अन्य नहीं तो हमें जो है फिर वो कानून भी जो है वो हाथ में लेना पड़ेगा. मध्यवर्ती भागात आरोपी पळून जातो आणि पोलिसांना सीसीटीव्हीच्या माध्यमातून सुद्धा आरोपी भेटत नाही. मध्यवर्ती भागातनं आरोपी पळून जातो का पळवून लावला जातो? वाल्मिक कराड सुद्धा सरेंडर होणार म्हणून 12 तास बातम्या चालू होत्या. सरेंडर होण्याच्या बातम्या पुण्यातही माहित होता ना, म्हणजे त्याला लपवून ठेवण्यात आलेलं होतं. मग ह्या आरोपीला पण लपवून ठेवलंय का? एवढ्या घाणेरड्या घटना होत आहेत. आज कॅब चालकाची पण ती घटना जी आहे ती समोर आली आहे. प्रत्येक तासाला घटना घडतायत. यंत्रणा काय करतीये? 2-2, 3-3 गृहमंत्री योगेश कदम इथं आलेले. कुठल्या तोंडाने आलेत? काय सांगायला आले तिथं? आरोपीला घेऊन या ना. ये देखिए, हम डेमोक्रेसी में आंदोलन करने का अधिकार है. हम आवाज उठा रहे थे. हम योगेश कदम से मिलना चाहते थे क्योंकि वो होम मिनिस्टर है, और वही पूछना चाहिए था कि ये क्यों बार बार जो है वो घटनाएं बढ़ रही है, आरोपी क्यों अरेस्ट नहीं हो रहा है. और हम जब उनकी गाड़ी के यहाँ पे सामने आए, रोकने की हमने उनकी गाड़ी कोशिश की, तो तुरंत हमें जो है वो पुलिस ने अरेस्ट किया है. पुणे पुलिस का फेलियर है ऐसा लगता है क्या? पुणे पुलिस का ही पूरा फेल्योर है. पुणे पुलिस कुछ काम की ही नहीं है. यहाँ पे कोयता गैंग है, हर रोज कुछ ना कुछ हो रहा है, चोरियां हो रही है, यहाँ पे गाड़ियां जल रही है, कोई भी यहाँ पे सुरक्षित नहीं है. पुणे पुलिस पूरी तरह जो है वो नाकाम रही है. पालकमंत्री अजितदादा पवार, तुम्ही म्हणताय आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, सगळ्यांची तीच मागणी आहे. मग बारामतीचं तुमचं बस स्थानक कुठं? आणि आमच्या पुणे शहरातलं जे आहे ते स्वारगेटचं बस स्थानक कुठं? इथं आडगळीतल्या गाड्या ज्या आहेत त्या कशा पडल्या आहेत? तिथं कसलं घाणेरडं साहित्य, इथं कोणकोण कंडोमचे जे आहेत त्या वस्तू सापडलेल्या आहेत, महिलांच्या साड्या सापडल्या आहेत, मटक्याचे आटे इथं चालले. मला वाटतं आतापर्यंत आम्ही सांगत होतो, मांडत होतो, अशी वेळ तुम्ही आणली की आम्हाला रस्त्यावर उतरायला लागलं. मग तुमच्या एकाची गाडी आम्हाला ठेवायला ठेवणार नाही आम्ही तुम्हाला फिरू देणार नाही कुठंच, जर अशाच घटना महिलांच्या बाबतीत जर चालू राहिल्या तर. मुझे लगता है कि पुलिस ने पूरी तरह गलत कार्रवाई की है. हम डेमोक्रेसी में जो है वो आवाज उठा रहे थे. पुलिस ने आरोपी को अरेस्ट करना चाहिए, लेकिन उन्होंने हमें अरेस्ट किया है. भांगे सर
सिपिनची प्रेस चला 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 सिपिनची प्रेस चला चला चला. सध्याची आपण ही लाईव्ह दृश्य बघू शकतोय. योगेश कदम यांना आम्हाला जाब विचारायचा होता, आमचं म्हणणं मांडायचं होतं, आमच्या समस्या सांगायच्या होत्या. मात्र त्याआधीच पोलिसांनी आम्हाला ही अटक केलेली आहे, आम्हाला ताब्यात घेतलेलं आहे आणि त्याचमुळे तृप्ती देसाई आता आक्रमक झाल्याचं बघायला मिळतं. अनेक खरं तर महत्त्वाचे मुद्दे त्यांच्याकडून मांडण्यात आले. पुणे पोलिसांचे अपयश आहे, पोलीस काहीच कामाचे नाहीत असं तृप्ती देसाई यांचं म्हणणं. खरं तर त्यांनी योगेश कदम यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केलेला होता आणि त्यानंतरच त्यांची ही धरपकड करण्यात आली आहे. आरोपीला अटक करता येत नाही पोलिसांना. काय मागणी घोषणाबाजी का करतो तृप्तीताई? तर दुसऱ्या ठिकाणी आपण बघू शकतो गृहराज्यमंत्री योगेश कदम हे ज्या बसस्थानकामध्ये काल अत्याचाराची घटना घडलेली होती त्या बसस्थानकामध्ये पाहणी करतायत, त्यांच्याकडून ही पाहणी केली जाते. त्याच ठिकाणी ते जात होते, त्या दरम्यानच तृप्ती देसाई यांनी त्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्यांची धरपकड केल्याचं बघायला मिळते. त्यानंतर त्यांनी आक्रमक खरं तर पवित्रा घेतला. पुणे पोलिसांचं हे अपयश असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. पोलीस काही कामाचे नाहीत असं तृप्ती देसाई म्हणतायत. मला योगेश कदम यांना जाब विचारायचा होता, समस्या मांडायच्या होत्या, मात्र ते पोलिसांनी करू दिलं नसल्याचा आरोप आता तृप्ती देसाई करतायत. सध्या पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलेला आहे. आपण बघतोय खरं तर काल ही बलात्काराची घटना घडलेली होती, त्याचे पडसाद राज्यभर उमटतायत. सकाळपासून खरं तर ठिकठिकाणी आंदोलन केली जातात. पुणेकर खरं तर रस्त्यावर उतरलेले होते. एका ठिकाणी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार सुद्धा स्वारगेट पोलीस ठाण्यात पोहोचलेले आहेत. पोलिसांकडून या घटनेची माहिती जाणून घेत आहेत. गृहराज्यमंत्री योगेश कदम सुद्धा घटनास्थळी दाखल झालेले आहेत. त्यांचा ताफा ज्यावेळी घटनास्थळी जात होता त्या दरम्यानच तृप्ती देसाई यांनी त्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याच वेळी पोलिसांनी तृप्ती देसाई यांना हे ताब्यात घेतलाय. अत्याचाराच्या घटनेनंतर खरं तर याचे पडसाद राज्यभर उमटतायत. पुण्यामध्ये सकाळपासूनच पुणेकर किंवा अनेक जे लोक होते ते जमलेले होते. आक्रमक पवित्रा त्यांच्याकडून घेण्यात आलेल्या होत्या आणि त्याच आंदोलनामध्ये तृप्ती देसाई यांचा सुद्धा सहभाग होता. अगदी थोड्या वेळापूर्वीच त्यांनी पुढारीनिशी सुद्धा बातचीत केलेली होती आणि ज्यावेळी योगेश कदम यांच्या गाड्यांचा ताफा आला आणि तोच ताफा त्यांनी अडवण्याचा प्रयत्न केला. त्यांना जाब विचारण्यासाठी त्यांनी त्यांचा ताफा अडवलेला होता. मात्र त्या दरम्यानच पोलिसांनी त्यांना ही अटक केली आहे, त्यांना ताब्यात घेतलेलं आहे. दररोज महिलांवर अत्याचार होत आहेत. पोलीस यंत्रणा काय करतेय? PMPLA ची यंत्रणा काय करतेय? बरं, आरोपीला अटक होत नाही आणि जो लोकशाही मार्गाने आवाज उठवतोय. आम्हाला योगेश कदमांना जाब विचारायचा होता, भेटायचं होतं. राज्यात सारखी जी काही प्रकरणं चालली आहेत त्यांनी भेटू दिलं नसतं म्हणून आम्ही गाडीचे दरवाजे ते वाजवलेले आहेत. पण आम्हाला जबरदस्ती आणून इथं ताब्यात घेतलंय, अटक केली आहे. म्हणजे आरोपीला वेगळा न्याय, लोकशाहीमध्ये भांडतायत त्यांना न्याय. आता जर आरोपीला अटक झाली नाही तर मात्र मग आम्हाला कायदा सुद्धा हातात घ्यावा लागेल. मंत्री जे योगेश कदम आहेत त्यांना जनतेने निवडून दिलंय. लोकशाहीमध्ये जाब विचारण्याचा आम्हाला अधिकार आहे. त्यामुळे गाडी थांबवून जर आम्ही त्यांना जाब विचारलं दोन दृश्य सध्या आपण बघू शकतोय. आक्रमक पवित्रा खरं तर तृप्ती देसाई यांनी घेतलेला होता. योगेश कदम गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा ताफा अडवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्या दरम्यान त्यांची ही धरपकड करण्यात आली. त्यानंतर त्यांनी महत्त्वाचे मुद्दे करत उपस्थित केले. मला जाब विचारायचा होता गृहराज्यमंत्री ते असल्यामुळे योगेश कदम यांना, त्याचमुळे त्यांचा मी ताफा अडवला. मात्र पोलिसांनी ते करू दिलं नाही आणि आमची धरपकड केल्याचं तृप्ती देसाई यांचं म्हणणं आहे. दुसऱ्या दृश्यांमधून आपण बघू शकतोय गृहराज्यमंत्री योगेश कदम हे घटनास्थळी पोहोचलेले आहेत. बसस्थानकात, ज्या बसस्थानकामध्ये ही अत्याचाराची बलात्काराची घटना घडलेली होती त्या ठिकाणी सध्या ते पाहणी करण्यासाठी पोहोचलेले आहेत. दुसरीकडे खरं बघायला गेलं पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार सुद्धा स्वारगेट पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाल्याचं बघायला मिळत आहे. त्यांच्याकडून सुद्धा या प्रकरणाची माहिती मिळते. मात्र राज्यभर खरं तर या घटनेचे पडसाद उमटताना बघायला मिळतात.